पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासात कोणताही कसूर नको। पंकजा मुंडेंची प्रेस नोट काढत भूमिका, गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात प्रेस नोट जारी। पत्नीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे फरार, मृत गौरी पालवेच्या मामांचा आरोप। पत्नीला आत्महत्या केली तर पीए फरार कशामुळे, शंका कुशंकांना वाव। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेची 15 ते 20 मिनिटं चर्चा। नाराजीच्या चर्चा सुरू असताना अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांच्या दिलखुलास गप्पा, कोणताही दुरावा नसल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। गाफील राहिला तर मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल, मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचं सूचक विधान। रात्र वैराची म्हणत मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याचेही निर्देश। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन, मंत्री लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध, आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात। निवडणुकीसाठी भाजप कोणत्याही थराला जाईल, हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी अमराठी वाद सुरू, आदित्य ठाकरेंची टीका। हा कुणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटण, लोणावळ्यातील प्रचार सभेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं विधान। पंडित देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून भाजपच्या बाळाराजे पाटलांची जुनी फाईल बाहेर काढण्याचा इशारा। मोहोळमधील गुंडगिरी संपवण्यासाठी बाळराजेंना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अजित पवारांचे नेते उमेश पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य। बाळराजे पाटील 302 मधील आरोपी, उमेश पाटलांचा आरोप। लग्नाच्या मंडपातच स्मृती मंधनाच्या वडिलांना हार्ट अटॅक, सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू। स्मृती आणि पलाश मुचलचा लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आला।